नमस्कार. रामटेक शहरातील सामाजिक क्षेत्रात काम करणारे व काँग्रेसमध्ये अनेक वर्ष नगरसेवक व इतर महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेले श्री दामोदर धोपटे त्यांच्यासोबत त्यांचे असंख्य सहकारी हे आज शिवसेनेत प्रवेश घेत आहेत. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. अनेक वर्षापासून सातत्याने मागील मला आठवते की 25-30 वर्षापासून सतत काँग्रेसचा झेंडा घेऊन त्यांनी काम केलं, परंतु एका निष्ठावान कार्यकर्त्यावर कुठेतरी अन्याय झाला आणि म्हणून त्यांनी बंड पुकारला. परंतु मी त्यांना माझ्या पक्षात सामावून घेतलेला आहे आणि भविष्यात ते शिवसेनेचे विचार, गरीब माणसाचे कल्याण आणि जनसामान्याचे काम करण्यासाठी सदैव प्रयत्नरत राहतील. त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सर्व सहकारी आणि श्री दामोदर धोपटे यांना मी विश्वास देतो की लोक कल्याणाच्या कामात त्यांनी स्वतःला झोकून द्यावं, गोरगरीब माणसाचं कल्याण करावं, सामान्य माणसाला सरकारी योजनेचा लाभ मिळवून द्यावा आणि समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी त्यांनी आज जे शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतलेला आहे आणि धनुष्यबाण हाती घेतलेला आहे, त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीकरता मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना विश्वास देतो की आमचा पक्षच कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि सामान्य कुटुंबातील लोकांना उमेदवारी देऊन पुढे करणं हाच माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा प्रयत्न होता आणि हा पक्षच कार्यकर्त्याचा आहे. त्यामुळे जो कार्यकर्ता चांगलं काम करेल त्याला योग्य प्रोत्साहन दिलं जाईल, त्याला सर्व पद्धतीची मदत केली जाईल आणि समाजात काम करून तुम्ही आपली छाप आणि आपलं स्थान निर्माण करा अशी सर्वांना शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या प्रवेशामुळे रामटेक शहराच्या शिवसेनेला खूप मोठं बळकटीकरण प्राप्त होईल आणि पुन्हा एका नवीन जोमाने आपण सर्व कामाला लागावं. मला विश्वास आहे की रामटेकचा जो चित्र आपण बदलत आहोत त्यासोबतच रामटेकच्या लोकांचा जो कल्याण आपल्याला करायचा आहे त्या सर्व कामामध्ये आपल्या सर्वांचा सहकार्य मला मिळेल, लाभेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.